नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, या जिल्ह्यासाठी हेक्टरी किती रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे, हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, याचबरोबर कधीपासून आणि हे पैसे जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे, या 26 जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यामध्ये मे 2024 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। आणि नुकसानग्रस्त झालेल्या या 5 जिल्ह्यातील 2017 शेतकऱ्यांना 2,70,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नांदेड असेल, पुन्हा नांदेड मार्च 2024, याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड एप्रिल 2024 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई, याचबरोबर लातूर, बीड आणि धाराशिव या सगळ्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जिल्हे सांगतो, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुन्हा जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यातील एकूण 71,081 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। ही मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा दिवसापासून हा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग होता, त्यामुळे सरकारने जवळपास हा प्रस्ताव 5 सप्टेंबर रोजी मंजूर केला होता। आणि याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या अशा प्रकाशित झालेल्या आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील डिसेंबर 2023 मध्ये 31 शेतकऱ्यांना 1,97,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल 2024 या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं आणि नुकसानग्रस्त झालेल्या 65 शेतकऱ्यांना 5,48,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जून 2024 या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्त झालेल्या 220 शेतकऱ्यांना 3,20,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे परत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड परत, याचबरोबर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मे 2024 या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग होता, त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यातील 2,137 शेतकऱ्यांना 4,64,22,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आणि याच्या केवायसीच्या सुद्धा याद्या आता प्रकाशित झालेल्या आहेत। याचबरोबर पुढचे जिल्हे महत्वाचे, यामध्ये आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर 2024 या कालखंडामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्त झालेल्या 1,03,650 शेतकऱ्यांना 74,64,85,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आणि याच्या याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा डिसेंबर 2023 या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं आणि 31 शेतकरी पात्र झाले। या शेतकऱ्यांना 1,97,000, गडचिरोली मधील 6,560 शेतकऱ्यांना 5,39,00,000 रुपये। याचबरोबर भंडारा जिल्ह्यामध्ये एप्रिल 2024 या कालखंडामध्ये नुकसान झालेल्या 6,063 शेतकऱ्यांना 7,35,00,000। नागपूर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा मे 2024 या कालखंडामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,60,00,000 रुपये। नागपूर विभागातील एकंदरीत या नागपूर विभागातील जिल्ह्यांचा विचार केला तर या नागपूर विभागातील सगळ्या जिल्ह्यातील 2,23,827 शेतकऱ्यांना एकूण 203,53,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील मे 2024 या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। यामुळे 9,458 शेतकरी पात्र केलेत। या शेतकऱ्यांना 7,54,43,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा परत ठाणेमध्ये सुद्धा एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालं होतं। 14 शेतकऱ्यांना 61,000 रुपये मंजूर केलेले आहेत। आणि अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत। या सगळ्या प्रस्तावाच्या या 26 जिल्ह्यातील 3,08,850 शेतकऱ्यांना
जवळपास 3,08,850 शेतकऱ्यांना 306,37,99,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आणि ही मर्यादा जी आहे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार आहे। आणि हा GR 5 सप्टेंबर 2024 रोजी शासनाच्या माध्यमातून काढला होता, परंतु GR काढला होता, परंतु शासनाच्या माध्यमातून अद्यापर्यंत या निधीचं वितरण झालं नव्हतं। परंतु आता परत पुन्हा ज्या काही बाकी असलेल्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या अद्याप देखील सुद्धा KYC बाकी आहे, अशा KYC बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी, कारण की KYC केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान येणार नाही। कारण की हे KYC केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। याचं कारण म्हणजे जवळपास जे काय तुमचं आधार लिंक खातं आहे DBT न हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे ही सगळी प्रणाली खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे तुमच्या खात्याला अद्यापर्यंत आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा, आणि शेवटी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।